शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्याला माहिती आहे की बरेचसे असे फळझाड आहे की त्याला आजच्या स्थितीला फ्रूट कव्हर आणि बंच कव्हर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय बाजारामध्ये चांगला बाजारभाव मिळणं अशक्य आहे. त्यामुळेच अशा फ्रूट कव्हरसाठी आणि बंच कव्हरसाठी कुठली शासकीय योजना आपल्याला अनुदान देऊ शकते का? तर त्याचं उत्तर आहे होय. आज मी तुम्हाला घेऊन आलेली अशीच एक योजना की ज्याच्या अंतर्गत तुम्ही फ्रूट कव्हर आणि बंच कव्हरसाठी अनुदान प्राप्त करून घेऊ शकता. तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत संरक्षित शेती या घटकामध्ये आपण बंच कव्हर किंवा फ्रूट कव्हरसाठी अनुदान प्राप्त करून घेऊ शकता. आता ते कसं, त्याच्यासाठी कुठले कुठले निकष आहे, त्याच्यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता आणि कुठले कुठले कागदपत्र तुम्हाला त्यासाठी अपलोड करायचे आहे, हे थोडक्यात मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडला, माहितीचा वाटला तर शेअरही नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि न चुकता आपल्या चॅनलला फॉलोही नक्की करा. चला तर मग बघूयात फ्रूट कव्हर आणि बंच कव्हरसाठी आपण कशा पद्धतीने अर्ज करू शकतो, कुठल्या घटकांतर्गत आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. तर मंडळी, प्रथमतः आपण या योजनेचा उद्देश बघूयात. तर फळांना चकाकी आणि रंग आणण्यास हे उपयुक्त ठरू शकतात. त्यानंतर हानिकारक कीटकनाशके आणि बुरशीनाशकांपासून देखील बचाव करणे सोपे होऊ शकते. पक्षी, फळमाशी आणि सूर्यप्रकाशापासून देखील याने संरक्षण होऊ शकते. फळांचे नुकसान कमी करणे आणि फळांची गुणवत्ता सुधारणे हा याचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर लाभार्थी निवडीचे निकष आपण थोडक्यात बघूयात. लाभ घेण्याकरता शेतकऱ्याच्या नावे फळबाग लागवडीखालील जमीन आणि त्याचा सातबारा उतारा आवश्यक राहील. या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्याच्या सहकारी संस्था, भागीदारी संस्था, शेतकऱ्याच्या उत्पादक कंपन्या, शासकीय, निमशासकीय आणि अशासकीय संस्था यांना देखील लाभ घेता येऊ शकतो. यानंतर अनुदान मर्यादा कशी राहील ते थोडक्यात बघूयात. तर खर्चाचा मापदंड ₹50,000 प्रति हेक्टरी राहील, ज्यामध्ये अनुसूचित क्षेत्राकरता 15% अधिकतम खर्चाचा मापदंड गृहीत धरला जाईल. त्यानंतर क्षेत्र मर्यादा ही 2 हेक्टरपर्यंत असावी आणि अनुदान मर्यादा ही खर्चाच्या मापदंडाच्या 50% अशी राहील. आता आवश्यक कागदपत्रे कुठली कुठली लागतील ते थोडक्यात बघूयात. तर 7/12 उतारा, 8चा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र आणि लाभार्थी अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रवर्गातील असल्यास त्याचे प्रमाणपत्र अशी कागदपत्र आवश्यक राहतील. तर मंडळी, तुम्हालाही जर फ्रूट कव्हर आणि बंच कव्हरसाठी जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर महाडीबीटीच्या शेतकरी पोर्टलवर जाऊन आपण अर्ज करू शकता. माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.